मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय, ओम शांती शांती शांती. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा, आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवर. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपऱ्यातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1
2, 3, 4, 5. आता हात खांद्यातून गोल फिरून घ्यायच्यात. श्वास आत घेत कोपर वर जाते, श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता डावा हात खालून घ्या, उजवा हात वर. पुन्हा डावा हात वर, उजवा हात खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही हात कमरेवर. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर कमरेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत कंबर पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात गुडघ्यांवर, गुडघ्यांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात कमरेवर, उजवा पाय समोर घ्या. पायाचं पाऊल गोल फिरवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. आता डावा पाय समोर घ्या. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. यानंतर श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायच्यात. श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. यानंतर आता उभं राहून जे काही आसनं करायचे आहेत. पायामध्ये अंतर घ्या. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडायचं आहे, डाव्या हाताने उजव्या हाताचं. आता श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या कोपराला टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आत घेत पाय खाली. 1, 2, 3,
6, 7, 8, 9, 10. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हाताच्या कोपऱ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आत घेत पाय खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात खाली घ्यायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला घ्यायचे आहेत. श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा हात उजव्या पायाच्या मांडीच्या खालून घ्यायचा आहे. उजवा हात वर. पुन्हा उजवा हात खाली, पाय खाली. डावा पाय वर उचलायचा आहे. डावा हात वर. पुन्हा पाय खाली, हात वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, मांड्यावरील, दंडावरील आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन.
श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रां खगाय नमः. ओम रहापोष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचय नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रां अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 10 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळं सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जी आपण आसने केलेली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे.
यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंपरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या.
मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा हा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही पाय वर सरळ करायचे आहेत, दोन्ही हात वर घ्या. आता श्वास सोडत मान डोकं वर उचलायचंय, दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला घ्यायचे आहेत वर, पुन्हा हात खाली, डोकं खाली. श्वास सोडत वर यायचा आहे, श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. आता श्वास सोडत हात वर घेऊन जायचे आहेत, मान आणि डोकं वर उचलायचं आहे. पुन्हा श्वास आत घेत खाली यायचा आहे, श्वास सोडत वर, श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5. पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पाय वर उचलायचा आहे, डाव्या पायाने उजव्या पायाला विळखा घालायचा आहे. यानंतर दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, श्वास सोडत गुडघे उजव्या साईडला वाकतील, श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डाव्या साईडला, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डावा पाय काढून घ्या. आता उजवा पाय वर घ्यायचा, उजव्या पायाने डाव्या पायाला विळखा घालायचा आहे. श्वास सोडत डाव्या साईडला गुडघे वाकवायचे आहेत, श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत उजव्या साईडला, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पाय काढून घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत, गुडघे छातीच्या जवळ घेऊन यायचा आहे, दोन्ही पायांना पकडायचं आहे, गुडघ्यामध्ये शक्य होईल तेवढं अंतर घ्या. आता श्वास सोडत उजवीकडं गुडघा जमिनीवरती टेकवायचा आहे, श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावा गुडघा जमिनीवरती, श्वास आत घेत सरळ.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते, गुडघेदुखी कमी होते. ज्यांना व्हेरिकोस वेन्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे सर्व आसनं लाभदायक आहेत. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून बोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. हा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर डावा हात कोपरांमध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताचा तळवा जमिनीवरती, उजवा हात आता घेत उजवा हात आणि छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत पुन्हा उजवा हात कोपरामध्ये वाकवा, उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती, डावा हात सरळ. श्वास आत घेत डावा हात वर, छातीपर्यंतचा भाग वर. श्वास सोडत खाली, डावा हात कोपरात वाकवा, उजवा हात सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास बाहेर. दीर्घ छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. पुन्हा हात कोपरामध्ये वाकवायचे आहेत. छातीपर्यंतचा भाग वर, पुन्हा हात कोपरामध्ये वाकवायचे आहेत. पाठीमाग घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्यात असा आत घेत छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर.
दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर उजवा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती, डावा हाताचा तळवा डोक्यावरती. श्वास आत घेत छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत कोपर आणि छाती जमिनीवरती. श्वास आत घेत वर, श्वास सोडत जमिनीवरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डाव्या हाताचा तळवा जमिनीवरती, उजव्या हाताचा तळवा डोक्यावरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता दूर होते. हे झाले सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आता मलासनामध्ये यायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. सामान्य श्वसन चालू. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता यामधूनच श्वास आत घेत गुडघ्यामधून थोडस वर व्हायचं आहे. पुन्हा श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. यानंतर दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. श्वास आत घेत गुडघ्यामध्ये अंतर, श्वास सोडत गुडघे जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत. श्वास आत घेत हात वर घ्यायचे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर यातून वॉकिंग करायचे आहे. 1 2 3 4 5. पुन्हा विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. सावकाशपणे पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास
बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. मान पाठ सरळ, हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊन श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली घ्या. उजवा पाय सरळ करा. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवरती. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा वर घ्यायचा आहे. पुन्हा श्वास सोडत खाली टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डाव्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती. 1 2 3 4 5. पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. मान पाठ सरळ. दोन्ही हातांनी पायांना पकडायचा आहे. श्वास सोडत शक्य होईल तेवढं समोर वाकायचं आहे. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत वर या. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20.
आता दोन्ही गुडघ्यांना हलवायचं आहे. पाय सरळ करा, विश्राम करा, मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता याचाच आणखी एक प्रकार. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसनासंबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर, 1 सेकंदाला 1 धक्का, असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून मुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या,
श्वास आत घ्या. हम्म. श्वास आत घ्या. हम्म. हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये एक बोटाचे अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद. ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेले उष्मा चेहऱ्यावरती फिरवून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.